जय भीम जय भारत. सक्षम भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो आहे आपला आवडता शो सक्षम भारतीय. ज्या मित्रांनो, सक्षम भारतीय आपल्याला माहितीच आहे की या शोच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे व्यक्तिमत्व की ज्यांनी कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये एक चांगलं प्रावीण्य मिळवलेलं आहे अशा व्यक्तींची जीवन कहाणी, त्यांच्या जीवनाचा चढ उतारपणा आपल्यासमोर मांडतो आहे. तो मांडण्याचा उद्देश एकच आहे की जे काही असे व्यक्ती, महिला, पुरुष जे हताश झालेले आहेत, त्यांना असं वाटते की नाही आपण करू शकत नाही, आपल्याने होणार नाही, आपण कसं करू शकणार, अशांसाठी एक प्रेरणादायी हा शो आहे की जे सत्य घडलेलं आहे आणि जो चढ उतार पार करून ज्या व्यक्तीने एक त्या कार्यामध्ये चांगलं वर्चस्व प्राप्त केलं आहे, तर त्यांनी जर होत आहे तर आपल्याने का बरं नाही, अशी आशेचं किरण त्या प्रत्येकांच्या निराशावादी व्यक्तींच्या जीवनामध्ये यावं या उद्देशाने हा आम्ही शो सुरू केलेला आहे. आणि परत या शोच्या माध्यमातून आपल्या या शो मध्ये एक पाहुणे आलेले आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आज या शो मध्ये आपल्यासोबत आहेत कविताताई हिंगणकर. जय भीम ताई, आपलं या शो मध्ये स्वागत आहे. आमचा हा शोचा तिसरा एपिसोड आहे. या 2 एपिसोड आपले बघितले आहेत की त्या एपिसोडमध्ये आम्ही अशाच व्यक्तिमत्वाचं जीवन चरित्र आपल्यासमोर मांडलेलं आहे की खरंच त्यांनी एक वाईट परिस्थितीमध्ये चढ उतार पार करून त्यांनी एक व्यक्तिमत्व आपलं प्रस्थापित केलं आणि त्या कार्यामध्ये एक चांगलं प्रसिद्धी मिळवली. त्याच्यात आपल्यासोबत पाहुणे उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपलं परिचय आमच्या प्रेक्षकांना द्यायचा आहे की आपलं पूर्ण परिचय काय आहे. जय भीम, नमस्कार. मी कविता हिंगणकर. माझ्या आईकडून मी आहे कविता देवरावजी बेले आणि प्रॉपर मी अमरावती माझी आई माहेर आहे आणि सासरवाडी मधली इथलं रामटेक रोड मनसर साटक ह्या गावची माझे सासरवाडी आहे. आणि आपलं प्राथमिक जो शिक्षण आहे हा कुठून झालाय आणि कुठपर्यंत झालाय. माझं शिक्षण हे माझी आई समाज कल्याण डिपार्टमेंटला होती, हॉस्टेलला गव्हर्नमेंट सर्वंट. त्यांच्यामध्ये आमचं लास्ट शिक्षण इथे तालुका अचलपूर इथे झालेलं आहे आणि माझं शिक्षण फक्त 7 वर्ग आहे. अच्छा, 7वी नंतर मग जसं तुम्ही आता समाजकार्याचे करत आहात, तर हे लहानपणापासून आईच्या जे आई वडिलांचा काही वारसा की लग्नानंतरचा जो होता आपल्या पतीकडला जो फॅमिली होती त्यांच्यामध्ये काही सामाजिक कार्याचा वारसा होता की उदर की जे तुम्ही आता सामाजिक कार्य करता. हो, आम्ही आईकडचे साधारण परिस्थितीलेच होते आणि साधारण परिस्थितीमधून माझं छोट्या वयामध्येच लग्न झालेलं होतं आणि 15 वर्षांच्या कालावधीमध्ये माझं जे लग्न झालं त्यातनं जे मला अनुभव माझ्या लाईफ फॅमिली मॅटरमध्ये आलेला आहे. जसं जसं मला फॅमिली मी डिस्टर्ब होत गेली, किमान मला सुख काय हे कधी मिळालेलं नव्हतं आणि हर संघर्षाची बाजू मी फॅमिली मॅटरमध्ये संघर्षामध्ये राहिली आणि तसं तसं मी खूप म्हणजे अनुभवी झाली. आपण तिचं 7वी पर्यंत शिक्षण झालं, लग्न मग कोणत्या वर्षी झालं. 15 वर्ष. तुमची वय किती होती. 15 वर्ष रनिंग. 15 वर्ष रनिंग. हाँ जी, 15 वर्ष रनिंग. कोणता वर्ष होता तो. 1986 मध्ये. 1986 15व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे बघा आता त्या काळची जी परिस्थिती आपण आपल्याला सांगलं जाते की महिलांची परिस्थिती अशी होती की त्यांना कुठं बाहेर चूल मूल जो व्यवस्था जो म्हणता आहोत, तर ही वास्तव्य बघा आता यांच्या जीवन चरित्रामुळे वास्तव्य सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल की 1986 म्हणजे खूप मोठा काही काळ झाला नाही. 30-35 वर्षाचा पूर्वीचा काळ, 35-36 वर्षाचा जो काळ आहे त्या काळामध्ये सुद्धा कमी वयामध्ये मुलींचे लग्न का बरं, काय तुम्हाला की कमी वयामध्ये लग्न करण्याचं कारण काय असायला पाहिजे.
ऍक्च्युली मला पप्पा नव्हते. माझे पप्पा 1985 मध्ये खतम झाले आणि माझी आई पण प्रायव्हेट जॉबलाच होती आणि माझे भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा सगळे मोठेच. मी घरांमध्ये 7 बहीण भावामध्ये सगळ्यात लहान आणि आईवर जिम्मेवारी. मग एक रिश्ता आला. माझ्या आईला सांगितलं कोणीतरी रिश्ता चांगला आहे असं वगैरे. तर मग माझ्या आईला असं वाटलं की आजकाल म्हणजे मुलींना जास्त दिवस ठेवणं योग्य नाही आहे, परिस्थिती अशी आहे. त्या अनुषंगाने माझ्या आईने माझं लग्न लवकरच करून दिलं. त्या काळची परिस्थिती, वडील नाही, आई समजून करत आहे. भावंड किती म्हटले तुम्ही? 3 भाऊ होते मला. आता एक भाऊ नाही आहे, देवाघरी गेलेत. 2 भाऊ आहेत. आम्ही 4 बहिणी आहोत. अच्छा, 4 आणि 2 म्हणजे 6. ਹਾਂਜੀ. 6 भावंडाचं कुटुंब. वडील नाही, आईने पालन पोषण केलं. आता इच्छा असताना सुद्धा बघा, परिस्थिती कधी कधी असं सुद्धा शिकवते की इच्छा जरी असेल की त्यांना काहीतरी बनवायचं, शिकवायचं, या मग वय पूर्ण झालं लग्न करायचं, परंतु समाज व्यवस्था जी महिलांच्या बाबत आहे आणि ती परिस्थिती पोटाची खळगी भरायची आहे, बाकी भावंडांना पण त्यांचं पण पालन पोषण करायचं आहे. तर एक रिस्क आलं आणि कमी वय किती हे न बघताही त्यांनी तो लग्न केलं. लग्नानंतरचा प्रवास तुमचा कसा झाला? लग्नानंतरचा प्रवास 2 मिनिटं पूर्वी बोलली ना. समज सुख काय आहे, फॅमिलीचं सुख काय असतं. कारण त्या काळातले पण कृष्णाचे रूपांतर बहुत होते. जेंट्स अवतारामध्ये म्हणायचा उद्देश कृष्णाच्या रूपांतर मध्ये आमची लाईफ गेलेली आहे. असे आमचे मिस्टर दशरथजी मिश्रा. मग त्यांचा मृत्यू केव्हा झाला आहेत का ते? त्यांनी भाचीच म्हणून ठेवलेली आहे. सध्या पण आहे ती. डफरीन हॉस्पिटलला नर्स म्हणून होती. त्यावेळेस ती मला मामी वगैरेच म्हणायची. आणि तुमचं मग डिवोर्स झालेलं होतं माझं. आजचं म्हणजे ती पहिली पुराणे मॅरेज माझं. हे इकडचं सेकंड मॅरेज होतं. अच्छा, जे एक परिस्थिती बघा की कमी वयामध्ये लग्न झालं, लग्न झाल्यानंतरही पारिवारिक जो सुख आपण म्हणतो आहे तो नाही मिळालं. आता एक विचार करण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आणि खूप एक चॅलेंज सुद्धा की कमी वयामध्ये लग्न झालं, त्यानंतर फॅमिलीमध्ये सुख मिळालं आणि डिस्प्यूट झालं, तरी सुद्धा आजही ते एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि आपल्या समोर जी एज काय आता सध्या माझी 49 रनिंग आहे मला. 49. म्हणजे आपण 50 मधून 15 जर गेले, 34 वर्ष. 34 वर्षाचा काळ जो आहे हा खूप मोठाही होत नाही आणि खूप छोटाही होत नाही. एखाद्या व्यक्तीला समाजातून या मग या व्यवस्थेतून अलिप्त व्हायला, परंतु यांनी अलिप्त न होता, या व्यवस्थेतून कुठेही अलिप्त न होता आपलं अस्तित्व बनवून ते आजही या व्यवस्थेमध्ये जीवन व्यतीत करत आहेत आणि ते जीवन व्यतीत करत करत सक्षम भारतीय सुद्धा बनलेले आहेत. तुमची जे कार्याची जे सुरुवात आहे, जर तुम्ही समाजकार्य करतात की महिलांसोबत तुम्ही बचत गट आहे, महिला अन्याय अत्याचार आहे तिथं जाता, जागृती करण्याचं काम करता आहात, तर ही जे सुरुवात तुम्ही कुठून केली? ऍक्च्युली इथे मी माझे मोठे मम्मीचे मुलगा आणि सून राहायचे. मग मी माझे इथे मुलं घेऊन आले आणि त्या अनुषंगाने माझे पती रनिंग मधले अशोक हिंगणकरजी हे मला इथे भेटलेत. मग आम्ही फॅमिली मॅटर मध्ये वगैरे सगळं आमचं फॅमिली मॅटर वगैरे ह्या क्षेत्रामध्ये हा प्रभाग 44 नाईक नगर चंद्रनगर हा माझी लाईफची सुरुवात आहे. जी माझी घडामोडी जी लाईफ म्हणजेच की 20 रुपयापासून मी काम करून इथून हे सगळे माझ्या आई बहिणी. मला सध्या आई वडील नाही आहे, पण माझी ही जी आई वडिलांची सुरुवात जी आहे तर ही माझी ही चंद्रनगरची आहे. हा चंद्रनगर हा माझा 20 वर्षांचा 2004 मधला सुरुवातीचा हा माझा कालांतर माझे लाईफ मधले माझ्या आई वडिलांचं मला प्रेम मिळत गेलं. तर माझी ही सुरुवात अशोक हिंगणकरजी यांनी मला समाजकार्यांमध्ये आणि माझं राजकारणामध्ये पण त्यांनी एक त्यांचं स्वप्न होतं की माझी पत्नी हिंगणकर परिवारामध्ये काहीतरी बनली पाहिजे, हिंगणकर परिवाराचं नाव कुठेतरी वर्चस्व आलं पाहिजे. ते काय करत होते? माझे पती 5 व्हीलर ड्रायव्हिंग.
आताची परिस्थिती म्हणजे अशी आहे, अशोक हिंगणकरजी जे आहेत, मी ह्या क्षेत्रांमध्ये त्यांच्यासोबत 14 ते 15 वर्ष राहिले आणि माझे मॅट्रिक मध्ये मुलं होते आणि माझ्या मिस्टरांना पण ते पण कृष्ण अवतारच म्हणायला काही हरकत नाही. तर त्यांच्या परिस्थितीमध्ये ह्याच क्षेत्रांमध्ये ह्याच एरियामध्ये आणि माझे मुलं मॅट्रिकला होते. मी त्यांना फक्त एवढंच म्हणायची की आपली मुलं मॅट्रिकला आहेत, आता तुम्ही थोडं म्हणजे कुठेतरी लिमिट ठेवा. आणि माझी मुलं खूप टॅलेंट आणि हुशार होते. तर अशोक हिंगणकर साहेबांची काही लिमिट कमी नव्हती होत. तर मी स्वतः निर्णय घेतला की जेव्हा मी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून मी काम करत आहे, मी स्वतः सक्षम झालेली आहे, हर क्षेत्रांमध्ये मी त्यांच्यासोबत म्हणजे चालायला पायाला पाय लावून वाटत दिलेलं आहे, तर मग माझ्या मुलांची लाईफ अशीच राहणार का? तर मग मी 8 वर्षापूर्वी त्यांना स्वतःच ह्याच एरियातून सोडलेलं आहे. मुलं किती आहेत तुम्हाला? मला आता म्हणजे सगळं, मला 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे. माझ्या 4ही मुलींचे लग्न झालेले आहे आणि 2 मुलींचे लग्न माझ्या ह्याच क्षेत्रातून माझ्या आई बहिणीने माझ्या 2 मुलींचे लग्न केलेले आहे. आता मुलं 2 आहेत? नाही, मला मुलगा एकच आहे, तो काय करतो? लॅब मध्ये आहे. मुली नाही, माझ्या मुली 4 मुलींचे लग्न झाले. हांजी, 1 मुलगा आता आहे. बघा की या शोच्या सुरुवातीला शोचा एक म्युझिकल टायटल आहे की जिंदगी कदम एक नाही जंगल. हा जो आहे फक्त एक आपण त्याला म्हणतो की फक्त गीत या सॉंग नाही, तर तो खरंच एक जीवनाचा खूप मोठी सत्यता आहे. एक स्त्री, बघा पुरुषांचं कसं असते की कुठेही कसाही परिस्थितीमध्ये त्यांच्यावर पण उतार चढाव येतो आहे, पण जनरली असं चित्र दिसतो आहे की पुरुषांचं सेटलमेंट जो आहे कुठं ना कुठं होतो आहे, पण स्त्रियांना आजही समाजामध्ये खूप फुकू जो आपण म्हणतो पाय ठेवावा लागतो आहे. खूप लोकांचा विचार करून आपलं जीवन व्यतीत करावं लागतं. अशाही परिस्थितीमध्ये 15 वर्षानंतर लग्न, त्यानंतर परत दुसरं संसार त्यांनी झालं, त्यानंतर सुद्धा त्यांनी हिम्मत, एक म्हणू आपण की त्यांचा आत्मविश्वास, स्वतःवर जर विश्वास असलं तर आजूबाजूचं वातावरण सुद्धा आपल्याला सहकार्य करते. हे त्याच्या या जीवन कहाणीमधून आपल्याला समजतोय की स्वतःवर जर विश्वास आहे तर आजूबाजूची परिस्थिती सुद्धा आपल्या विरुद्ध जात नाही. हा उदाहरण त्यांनी आपल्या यांच्या लाईफ मधून आपण घेऊ शकतो आहे की 4 मुली इथं तर 1-2 जरी असल्या तरी खूप भारी वाटतं. एक सरळ म्हणण्याचं म्हणजे आपल्याला ओझं वाटतं की कधी निपटारा होणार. 4 मुलींचे लग्न करून 1 मुलगा आता एक लॅबमध्ये जॉब करत आहेत, म्हणजे 5 भावंडांचा सांभाळ करून आज त्या जीवन व्यतीत करत आहेत. म्हणजे ही खरंच कुठं ना कुठं विचार करण्याचं आणि एक चांगलं यांच्यामधून आत्मसात करण्याचं विषय आहे आणि त्यांची एक लाईफ आहे. आता तुमचं सध्याचं वर्क काय चालू आहे? माझं सध्याचं म्हणजे मी अशोक हिंगणकरच्या राजांमध्ये जे माझे स्वतःचे अनुभव आणि ह्या क्षेत्रामधूनच प्रभाग 44, प्रथम मी आताच बोलली की चंद्रनगर स्टार्टिंग, बाजूलाच एक लाईन गेली की नाईक नगर लागतो. ह्या क्षेत्रातून जे मी संघर्ष केले समाज कार्यांमध्ये, मी इथे कपडे विकायची, बेंटेक्स विकायची, ह्याच एरियामधून माझी लाईफची सुरुवात झाली. संघर्षाच्या बाजू माझ्या अशोक हिंगणकरजी, आम्ही इथे सोबतच होतो. आणि त्याच्यानंतर मग मला जे समाजकार्य करायला खूप आवडायचे, कारण मी डोर टू डोर सेलिंग करायला जायची. त्या समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम वाटले, तर मग मला असं वाटलं की कविता, तू दुखी नहीं है, तेरे से और भी बढ़कर दुख लोग हैं, तो उनको क्यों ना सभा, खुद के लिए तो कोई भी जीता है, दूसरों के लिए जिए तो और भी मुझे मजा अलग कुछ आता है. तर मग मी या अनुषंगाने पुढे पुढे जात गेली आणि ह्या क्षेत्रांमध्ये मला खूप घडामोडी, खूप संघर्ष आलेत, खूप पाय तानातानी आले, खूप काही धमक्या आल्यात. पण मी नागपूर शहरामध्ये एक असं वर्चस्व बनवायचं सोचलं होतं की मी चुकी नाही, मी चोर नाही, मी कुणाला लुटमार करत नाही, माझे एक सक्षम कार्य आहे आणि निस्वार्थीने ह्याच एरियामध्ये निशुल्कचे पूर्ण काही कुठल्याही योजना फ्री मध्ये आहे आणि गरिबांचे घर वस्ती स्तरावर मी सर्वे करून इथे खूप काही योजना राबवल्यात, खूप काही इथे प्रशिक्षण चालू ठेवलेत आणि खूप फॅमिली मॅटर मध्ये सुद्धा मी इथे आज 3-3 वर्षाचे विस्कळीत झालेले घर इथे थांबलेत. पण
मला जेव्हा कीर्तन करत आला तर मला असं वाटत होते की मला जे प्रॉब्लेम सांगणारे लोक नागपूर शहरामध्ये 7 आहेत आणि 7 आहेत तर ते खूप म्हणजे धमक्या वगैरे येणं फोनवर हे ते चाललं. तर मला त्यांचं मी खूप मनपूर्वक अभिनंदन यासाठी करते की त्यांनी मला खूप मोठी ताकद दिली पुढे जायची. मला असं वाटत होतं की मी चुकीची नाही ना, तर ते माझ्या पाठीमागे बोलतात आणि मला पुढे जायचं आहे. अच्छे के लिए मर गए तो कोई गम नहीं है, हे मी माझा शब्द माझ्या मनामध्ये ठाणलं होतं. आणि ज्या चंद्रनगर आणि नाईकनगर परिसर मधले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, जे 20 वर्षांचे कार्यक्षेत्र, त्या 20 वर्षांच्या कार्यक्षेत्रामध्ये आजही त्या ओल्ड जरी झाले असतील पण ते माझ्या सोबतीला त्यांचा आशीर्वाद मला लाभलेला आहे. लागतं मला लोक अनेकदा बोलतात हे किरायदार आहे, हे तर बेसा रोडला राहते आणि इथे का कार्यक्षेत्र करतात. तर मला असं वाटतं, मला काय माझ्या आई लोकांना माझ्या पब्लिकांना वाटतं प्रभाग 44चं की स्वतःसाठी काहीच नाही केलं, मी मुलांसाठी नाही केलं, स्वतःसाठी छोटासा प्रायव्हेट जॉब करते. तर मला ज्या ज्या लोकांनी अडीअडचणी आणल्यात तर मी खूप ताकद बनवत गेली. मला म्हणजे बिगर पैशांचा आई वडिलांचा आशीर्वाद राहिला आणि मला पुढे चालू द्यायचं पुन्हा जोश येत गेला. आणि मी त्या लोकांचा आभारी आणि खूप मोठं त्यांचं अभिनंदन करते की त्यांनी मला पुढे जाण्यासाठी एक ताकद ते पाठीमागं वार करत राहिले आणि मी समोर चालत राहिली. बघा की एक याच्यामधून असं समजतंय की एक मन आहे की वैऱ्याचं घर हे शेजारी असावं. पण ऐकलं असेल नसेल, वैऱ्याचं घर शेजारी असावं ही मेन सत्य करून दाखवली त्यांनी. की जे विरोधक आहेत, आपण कधी कधी आपल्याला जो विरोध करतो आहे, एखादं काम करताना विरोध जर केला तर आपण डिमोटिवेट होतो आहोत, तो काम करण्याची इच्छा होत नाही. एक तर आपल्याला आत्मविश्वास कमी होतो या मग भीती, या कारणामुळे करत नाही. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे विरोधक त्यांनी जेवढं त्यांच्या कार्याला या त्यांना विरोध केलं तेवढ्याच हिमतीने ते समोर जात राहिले आणि आजही समोर जात आहेत. आता तुम्ही जॉब कुठे करता? मी प्रायव्हेट जॉब करते सर. कडमेश्वर रोडला प्रायव्हेट हॉस्टेल आहे, जे आपले MP मधनं वगैरे महाराष्ट्रातून काही मुली जॉब करायला येतात. तर ते मी गर्ल्स हॉस्टेल मध्ये वार्डन म्हणून करते. ਹਾਂਜੀ. तर मी तिथे वार्डन म्हणून छोटासा जॉब करते आहे. आणि सोबत सोबत समाजकार्य पण सुरू आहे. समाजकारण हे सर माझं आता कसं आहे म्हणतात ना ब्लड मध्येच झालेलं आहे. कारण माझा स्वतःचा जो लाईफ मधला जो माझा स्वतःचा अनुभव, तर मी इतरांचे दुःख नाही पाहू शकत. या क्षेत्रातून मला जो आशीर्वाद आजही होता आहे आणि पहिले जो मिळाला, तर ह्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी निशुल्क नाही गेली सर. पैशाने तर सर्व काही कमवलं जातं, पण जे मला आई वडिलांनी माझ्या इथल्या क्षेत्रातून प्रभाग 44च्या ज्या दम हिंमत ताकद जी दिलेली आहे, तर पैसे पाहून लोक काम करतात. पण ह्या लोकांनी माझ्याकडनं अपेक्षा नाही केली. 8 दिवसापूर्वीच मला कोणीतरी म्हटलं, आमचे माननीय विकास भाऊ ठाकरे यांचा प्रचार चालू आहे, आम्ही पण काही आज राजकारणात आहोत, तर त्यामध्ये बोलले की किरायदार आहे, इथे कशाला आले, इथे काय करतात. लेडीज चिडून गेला सर. लेडीज चिडून गेल्या, कळतं आमच्या समोर म्हणायला पाहिजे कोण आहे तू सांग आम्हाला. मग मला अजून काय ताकद, ही तर माझी निशुल्कची कमाई आहे ना, पैशाने तर सगळं काही जिंकतो ना. तर मला ह्या लोकांनी खूप पुढे जायचं ताकद दिली. म्हणजे आजचे काम केले मर गए तर कोई गम नाही असं लागतंय. एक प्रत्येक व्यक्ती हा अगोदर स्वतःचा विचार करतो आहे, परिवाराचा विचार करतो आहे, त्यानंतर जर वेळ मिळाली, इच्छा जर झाली तर दुसऱ्याचा विचार करतो आहे. पण जिथं स्वतःच स्टँड नाही, ही खूप मोठं गोष्टी आहे. शिकण्यासारखं आहे की जीवनामध्ये ज्या उतार आणि चढाव, चढाव तर नाही पण उतारच उतार जे त्यांनी बघितलं त्यानुसार ते आता चढावाला पार करण्यामध्ये प्रबळ झालेले आहे. आताची परिस्थिती बघता, जसं आताची परिस्थिती आहे की तुम्ही वर्किंग करत आहात, जॉब पण करत आहात, आता तुम्ही तर एक सेटल तर नाहीच, कारण नाही सगळ्यांना माहिती, काही राहण्यासाठी घर नाही, किरायच्या घरामध्ये राहणं आहे. मुलगा आज म्हणजे जॉब करत आहे. इन फ्युचर मध्येही मुलांकडून काय प्रतिसाद मिळेल ही पण आपण शाश्वती आता पण देऊ शकत नाही. तरी सुद्धा तुम्ही स्वतःची पुंजी न बांधता ती पुंजी लोकांमध्ये तुम्ही वाटून देत आहात. तर या तुमचं फ्युचरचं प्लॅनिंग काय वाटतं तुम्हाला, की तुमचं काय विचार आहे? मला माझं फ्युचरसाठी तर काहीच वाटत नाही सर, आणि काही सोचलं पण नाही. आणि जेव्हा मला सोचायचं वय होतं त्यावेळेस मला असं वाटलं की माझ्या हातून लोकांचं काय चांगलं होतं बरं.
आणि खोटं बोलून मला लुबाडणं आणि अविश्वास करणं कुणासोबत हा भयंकर पाप माझ्या आई वडिलांनी संस्कार दिले मला. आई वडील नसून माझे ते संस्कार आहे माझ्या रक्तांमध्ये की अगर चांगलं होत असेल बेटा तर हात टाकायचं. कुठल्याही क्षेत्रांमध्ये कुठल्याही कामामध्ये अगर नाही होत आहे तर आपण कुणाला विश्वास पण नाही द्यायचं. हे माझे कारण गरीब आम्ही परिवारातलं आणि आम्ही स्वाभिमानाने जगणार आहे. जी मला जी घडामोडी ह्या क्षेत्रातून मिळालेली आहे तेच. आणि माझे मिस्टर अशोक हिंगणकर यांचे मी स्वप्न जे होते ते पूर्ण केले. आणि मी त्यांना आजही सांगते की कधी त्यांना अडीअडचण आली, आता आम्हाला 4 दिवसापूर्वी काही निरोप होता त्यांचा की ते फार दुःखी आहेत, त्यांना आमची गरज आहे. त्यांना केव्हाही असं वाटलं आम्ही त्यांच्यासाठी केव्हाही धावायला तयार राहणार, कारण की त्यांनी शेवटी मला ह्या क्षेत्रांमध्ये पाठवलं. त्यांचं एक स्वप्न होतं आणि मी ते निष्ठावंतपणाने आणि स्वाभिमानाने जगली. स्वतःला मनाला खूप काही तृप्त आहे मी सगळ्या गोष्टींनी असं समजून मी माझी लाईफ काटत आली आणि काटत आहे. मला अपेक्षा कुठलीच नाही आहे. घर नाही माझ्याकडे, या घर पैसा नाही आहे, या सोनं नाही, मला ते नाही. मला माझ्या आई वडिलांचं जे प्रेम आहे, पब्लिकांचं प्रेम आहे, हा निशुल्कची कमी माझ्याजवळ आहे. तर मी याच्यापेक्षा खुदकिस्मती काहीच नाही समजत. बघा की कुणाकडे सगळे काही असतो आहे, परंतु जो आपण म्हणतो की संतुष्टी, पैसा नाही, प्रॉपर्टी नाही, काही नाही, पण समाजसेवा करतात आणि जे काही जॉब मध्ये मिळते आहे त्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करून हे सगळं काही करत आहे. ज्यांच्या तोंडून जे आपण कार्य ऐकलं आहे त्या कार्याचा पाठपुरावा म्हणून, जसं आपल्याला माहितीच आहे की आपलं त्यामध्ये जे इन्क्लूड कार्यक्रम सुद्धा आहे, फोन इन कार्यक्रम. यामध्ये एक फोन इन आणि एक वैयक्तिकरित्या कार्यक्रम सुद्धा आपण इथं घेणार आहोत की त्यांच्या ज्या आई आहेत की जसे त्यांचा जो प्रवास इथून सुरू झाला, त्यांच्या महिलांबाबतचे काही विषय आहेत ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. बघा, राजकारण हा असतो नेतरगिरीमध्ये आणि ज्या क्षेत्रातून मला माझ्या महिला टीम, माझ्या बहिणी मिळाल्या, तर म्हणजे माझं जे 18 वर्षापूर्वीचं कार्य इथून सुरुवात झालेलं, 18 वर्षापूर्वी झालेलं आहे कार्य समाजकार्याला, कारण 20 वर्ष मला ह्या क्षेत्रात झाले. तर 18 वर्षापूर्वीपासून जे कार्य आहेत माझ्या महिला टीम मध्ये, तर त्या खूप त्यांनी मला ताकद दिलेली आहे. सर्वप्रथम माझी योगिताताई वाडी बसमे, मित्रनगरलाच राहते, समीक्षा पटले, उषा चकोले, मंदा तामगडगे आणि माझ्या ज्या अनेक मैत्रिणी आहेत, खरतकर वगैरे, रामटेके, कल्पना रामटेके, भरपूर मैत्रिणी. आम्ही आजही जे कार्यक्षेत्र करतोय, समाजासाठी करतोय, गोरगरिबांसाठी करतो, फुलने फुलांच्या कळीने कुठे स्माईल येणार, जो दुःखी आहे त्याला आम्ही कसं समाधान देणार, ही जी माझी महिला टीम आहे. तर त्याच्यामध्ये जी आमची एक हे इंगळे ताई म्हणून आहे, आणि ह्या ज्या महिला आहेत माझ्या, तर यांनी काय केलं, पैशाचा जोर आपापल्या पद्धतीने, आपापले त्रिवेणी पाटील आहे, तर आपापल्या पद्धतीने फुलाच्या कडेने मदत करतात. आम्ही कुठल्याही नेत्यांना पैसा मागत नाही. आणि जे आमचं समाजकार्य असतं, कुठलं पुरस्कार विस्कार म्हणा किंवा सत्कार समारोह म्हणा, इफ्तार पार्टी म्हणा, ख्रिश्चन लोकांचा ख्रिश्चन टाइम, अनेक समाजामध्ये जे आम्ही कार्यक्षेत्र करतो, फक्त आम्ही आमची महिला टीम करतो. तर त्याच्यामध्ये मी माझ्या मनपूर्वक माझ्या ताई लोकांना, जो 20 वर्षांचा काळ गेला त्याच्यामध्ये ते लोक जुडलेले होतेच, पण नवीन नवीन लोक जे क्षेत्रातून जुडत आहे, तर मी माझ्या बहिणींसोबत सगळ्यांचं अभिनंदन करते. थँक्यू सो मच. यांच्या सहकार्याबाबत जे यांना सहकार्य करतात ते खरंच महिला शक्ती आणि महिला जो यांचा ग्रुप आहे हा खरंच बघा, एक पुरुषांचा पण एक ग्रुप असतो, पुरुषांची शक्ती असते, तशी महिला शक्ती जी आहे खरंच आजच्या परिस्थितीमध्ये महिला शक्ती जागरूक आहे आणि कुठं ना कुठं काहीतरी नवीन करण्यास सक्षम आहे, असं यावरून आपण मान्य करू शकतो आहे. तर चला आपल्या या शोच्या नवीन कडेकडे आपण वळूया. आणि आज इथं उपस्थित त्यांच्या आई, बघा नाते हे रक्ताचेच महत्वाचे नसतात, कारण कधी कधी रक्ताचे नाते सुद्धा हे नाते म्हणून संबोधले जात नाही, परंतु जे विचाराने आणि मनाने जे नाती बनतात ते रक्तापेक्षाही कितीतरी पलीकडे पार गेलेले असतात. तसंच त्यांचं एक आई आणि मुलीचं नातं आहे. आपण त्यांच्या आईसोबत सुद्धा या शोच्या माध्यमातून चर्चा करूया आणि जाणून घेऊया की मुलींची काय कामगिरी आहे त्यांच्या आईच्या तोंडून. आपल्यासोबत जुडलेले आहेत कविताताई हिंगणकर,
यांच्या आई, जसं मी अगोदरच बोललेलो आहो की रक्ताचे नाते हेच महत्वाचे नसतात, तर कधी कधी मनाने व विचाराने जुळलेले नाते सुद्धा खूप महत्वाचे असतात. तर मनाने जुळलेले जे नाते, या नात्याने त्यांची आई आहेत, तर जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांच्या मुलीच्या कामगिरीबद्दल. नमस्कार आई. नमस्कार. तुमचा सर्वात अगोदर तुमचा परिचय द्या. माझं कुसुम नाना वर्धेकर माझं नाव आहे. मी चंद्रगडमध्ये राहते. अच्छा, कविताताई जे आहे, हा तुम्ही केव्हापासून ओळखता आणि तुमची मुलगी म्हणून केव्हापासून तुमच्यासोबत आहे? पुष्कळ दिवस झाले. पुष्कळ दिवस झाले. काय त्यांचं सुरुवातीपासूनचं कार्य सांगाल तुम्ही? जेव्हा तुमच्याकडे आल्या त्या, तेव्हाची स्थिती काय होती आणि त्याची कशी? त्यावेळी तिची परिस्थिती लय खराब होती. त्यावेळेस माझ्या घरी आली आणि मला साथ दे म्हणे. म्हटलं ठीक आहे, तुला साथ देतेच म्हणा, मी मुलगी म्हणून तुला सांभाळते म्हणणं. तर तिनं पुष्कळ कार्य केलेलं आहे, पुष्कळ कार्य केले. तिच्या मागे आम्ही राहत गेलो. तिनं असं कोणत्या म्हणजे गोर गरीबाचं तिनं पैसा गिजा कमवला नाही, फक्त तिनं आपली इज्जत माणुसकी कमवली. आणि मी तिच्या मला आता ह्या नंतर राहणार आहोत. तिला धमके पण येतात, पण त्या धमकीला म्हणजे तू याला घे, त्या काम सोडून दे, पण तू विचार तू करू नको. निंदकाचे घर असावे शेजारी, नंदिकाचे घर असावे शेजारी. तू आज तू कार्य करून राहिली, तू सगळं काय करून राहिली बरोबर, कोणाचा न विचार करता तू पुढे पुढे चालले, तुझ्या मागे आम्ही येतो. हेच माझ्या मुलीला माझं सांगणं आहे. आणि ते कधी कोणताही कार्यक्रम असला ते माझ्या घरी येते. आई इथे ते कार्यक्रम आहे, तू येऊन जा. बाई माझे घुटणे खूप दुखतात, ठीक आहे गाडी पाठवतो, ऑटो पाठवतो, पण ती पाठवते माझ्यासाठी. मी जाते तिच्या संग. एकच नाही जात, मी पुरी महिला मंडळ जमा करते, मी जाते तिच्यासोबत. पण तिला साथ देते कोणत्याही कार्यक्रमाला. तू घेऊ नको कोणत्या गोष्टीला, तू समोर लोक करतात टीका. किरायवाली आहे, अरे किरायवाली आहे म्हणतात, तिचा जीव आहे ना एक, तिचा जीव आहे, तिचं प्रामाणिकपणा आहे, तिची राजनीती आहे. पण ते करते ना सगळं काही सगळ्या लोकांसाठी. तुम्ही का तिच्या मनात हे करता, तुम्ही का तिला असे करता? आज 14 एप्रिलला रॅली निघाली, रॅलीत मी काही नाही गेली, दुकानापर्यंत मी गेली. हे म्हणते आई तू म्हणजे मी माझे टोमे दुखतात नाही, मी काही येत नाही. तर एका मनुष्याने तिला धमकी दिली, माय जळून. तर ते मला सांगायला लागली. म्हटलं माझ्यासमोर तर करत नाही असं, माझ्यासमोर जर केलं मग तो आहे मी हा म्हटलं. पण तू काही भिऊ नको म्हटलं. काही हे असे छोटे मोठे हत्तीचे घसघाट कुत्ते मुक्ते 100 जातपणे बोलली. बाकी तू काही विचार करू नको कविता, फक्त तू हे कारण जे काही आहे ते तू कर, हेच माझं म्हणणं आहे तिला, बाकी काही नाही. असं कार्य करताना असं कधी तुम्हाला वाटलं का की कोणीतरी एका परक्या व्यक्तीसोबत आपलं जुळलेलं आहे? नाही नाही, मला काहीच नाही असं वाटत नाही. माझी मुलगी म्हणून, जशी माझी मुलगी कंपनीला आहे ना, तशीच ते माझी मुलगी म्हणून मी तिला समजते. हो, ते आपल्या हाताने येईन, आपल्या हाताने जेवण जे काही लागलं ते आई आहे का, आय बाई जेवण कर. मला असं म्हणजे ते परखं वाटत नाही तिच्या. माझी मुलंही आहेत ना, मुलंही तिला परखं नाही सांगत, ताई ताईच म्हणतात तिला. नाही ताई ताईच म्हणतात तिला. असं परखं म्हणून आम्ही तिला समजत नाही कधी. तिला कधी म्हणतो का बाई तू कधी ये, माझं उघडदार आहे तुझ्यासाठी अर्धरात्री, मी तुझा भेदभाव कधी करणार नाही आणि न करणार. तू माझ्यासाठी आहेस, मी तुझ्यासाठी आहे, बस. बघा की परिवारामध्ये एक परिवार जो असतो आहे, तिथंही वादविवाद असतात, एकामेकांबद्दल एकात्मक बोलल्या जातो आहे, चांगलं वाईट या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात. परंतु जिथं रक्ताच्या नात्यामध्येही एकमेकाचं रक्त सांडवण्याकरता कधी कधी मागे पुढेचा विचार केला जात नाही. परंतु आज हे एक नातं असं आई मुलीचं बनलेलं आहे की जे रक्ताचं नाही पण मनाने जे नातं बनलेलं आहे हे खूप मोठं आहे. आज ज्याही पद्धतीने त्या सांगत आहेत की त्यांच्या चेहऱ्यावरती आणि डोळ्यातून जो त्याची सत्यता जे येत आहे, त्यावरून असं वाटतो आहे की खरंच सक्षम भारतीय या शो मध्ये आम्ही ज्यांनाही दाखवत आहोत त्यांचे जीवनचरित्र हे सत्यत व दुःखातून सुखाकडे, तर एकटंच नाही, दुःख तर एकटं भोगलं, पण सुखाकडे जी वाटचाल आहे, ती सुखाकडे वाटचाल जी जात आहे ती सगळ्यांना घेऊन, म्हणजे सुख सगळ्यांच्या वाटाला येऊ, दुःख आम्ही तर झेललेलं आहे पण सुख सगळ्याच्या वाटाला येऊ, या विचारसरणीने ते प्रत्येक आपलं जीवन जे आहे व्यतीत करत आहे. धन्यवाद आई, आपण या शो मध्ये आमच्याबद्दल. तर चला, आत्ताच तुम्ही ताईच्या आईसोबत त्यांचे जे मनोगत आहेत ते आपण ऐकलं आहेत. आता परत एक फोन इन कार्यक्रम या माध्यमातून एक आपण कॉल करून त्यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती विचारूया. स्पीकर
जुलमी ताई. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. सक्षम भारत टीव्ही मधून मी श्रीकांत बोलतो आहे. आज आमचा एक सक्षम भारती हा शो आहे, ज्या शोच्या माध्यमातून आम्ही अशा काही महिला पुरुष जे आहेत, जे काही कोणत्या कोणत्या कार्यामध्ये आपलं एक वर्चस्व प्राप्त करतात, त्यांचा आम्ही जीवन कहाणी वगैरे या शोच्या माध्यमातून दाखवतो. आज आमच्या शो मध्ये कविताताई हिंगणकर आहेत. तर त्यांच्या कार्याबद्दल तुमच्याकडून आम्हाला काही जाणून घ्यायचं आहे की त्यांचे जे आता कार्य आहेत, जे सोशल कार्य आहेत म्हणा या मग राजकीय आहेत, तर ते कशा पद्धतीने ते कार्य करतात. हा, बोला मॅडम. नागपूरच्या कमला नेहरू महाविद्यालयात प्राध्यापक आहे, सहाय्यक प्राध्यापक. अच्छा. आणि मी नाईक नगरला राहते. तर कविता हिंगणकर नाईक प्रभाग क्रमांक 44 मध्ये आपण राहत होत्या, राहत होत्या आणि त्यामुळे माझा परिचय झाला त्यांच्याशी. सोशल वर्क तर अगदी लक्षात येण्यासारखंच आहे. महिलांसाठी विशेषतः त्या कार्य करतात. तर इतरही त्याचं कार्य असं सुरू राहते, पण मला प्राधान्याने लक्षात आलं की त्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने, संक्रांतीच्या निमित्ताने किंवा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने, सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने महिलांचे हे घेतात, कार्यक्रम घेतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणा किंवा विविध स्पर्धा. म्हणजे कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून त्यांना काही मार्गदर्शन मध्ये कार्यक्रम वगैरे करत राहतात. काम करणारे विचारवंत अभ्यासक आहेत, त्यांचं व्याख्यान ठेवतात आणि त्यांना स्त्रियांसाठी पण स्पर्धा घेतात वेगवेगळ्या, वितरण करतात. कुठले पक्षाचे कुठले पदाधिकारी असेल तर त्यांनाही त्यांचं म्हणजे असं कुठल्या एखाद्या पक्षाचं नाही, पण असं सार्वत्रिक असं त्यांचं कार्य आहे. विशेषतः त्यांच्या कामाचा जोर हा सामाजिक कार्यावरच दिसतो. अच्छा, कार्य करताना तुम्हाला कधी असं वाटलं का की ते स्वतःचाच विचार करतात या मग कधी कधी स्वार्थापोटी वगैरे कार्य करतात, असं कधी वाटलं का तुम्हाला? नाही, असं मुळीच नाही वाटलं. उलट त्यांची सर्वसामान्यांसाठी खूप जाणवते. योजना आहेत तर त्या महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांनी बघितलं, त्यांनी इथे आमच्या नाईकनगरमधल्या कित्येक महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. योजनेनं म्हणजे शासनाच्या त्या योजना असेल किंवा त्या योजनांची माहिती महिलांना ट्रेनिंग असेल, ट्रेनिंगच्या बद्दलची माहिती महिलांना देणं, तर असं त्याचं सतत कार्य सुरू असतं. अच्छा, चला. माझ्यामध्ये कुठली अडचण आली काही तर तुम्ही मला सांगा, आपण ते अडचण निवारण्याचा प्रयत्न करू असं नेहमी त्यांचं म्हणणं. आणि प्रत्येक महिलांची वैयक्तिक चांगले संबंध ठेवणं, बोलणं हे त्याचं सतत असं सुरू राहतं. म्हणजे महिला सक्षमीकरता जे कार्य जर आपण म्हणू त्यांचे, तर ते कार्य त्यांचे खरंच चांगले आहे. खरंच चांगले आहे. म्हणजे काही आता फार सगळ्यांच्या कुटुंबातले नाही आहे, स्वतःचा जीवन सफरतेही मोठा जबरदस्तच आहे. वंचना असेल, कसे कमवता येईल, मुलांना कसं शिकवता येईल, मुलांना कसं मार्गाला लावता येईल, हे पण त्याचं झालेलं आहे. त्यांची मुलं जी चांगली कर्तृत्व निघाली आणि म्हणजे त्या कर्तव्यदत्त माणसाने जारी आहेत आणि त्याबरोबर सामाजिक क्षेत्रात पण त्या खूप छान काम करतात. ओके, चला, धन्यवाद ताई. आपल्याकडून ताई मॅडम आपण म्हणू तुम्हाला, कारण तुम्ही एक प्राध्यापिका आहात. तर धन्यवाद, तुम्ही त्यांच्या कार्याला थोडस आपल्या उजाळा दिला. नक्कीच आमच्या शो पाहणाऱ्या सगळ्या प्रत्येकांना त्यांच्या ज्या जीवन कहाणी आहे त्यांचा नक्कीच फायदा होईल. आणि जे निराशावादी व्यक्ती आहेत त्यांच्या जीवनामध्ये त्यांची जीवन कहाणी ऐकल्यानंतर आणि पाहिल्यानंतर कुठं ना कुठं आशेची किरण ही जरेल. हॅलो, डोके सर बोलताय? हा सर, नमस्कार. मी सक्षम भारत टीव्ही मधून बोलतोय. आज आमच्या सक्षम भारतीय शो मध्ये कविताताई हिंगणकर आलेल्या आहेत. त्यांच्या सामाजिक राजकीय जे कार्य आहेत त्या कार्याबद्दल आज या शोच्या माध्यमातून आम्ही विचारणा करत आहोत. तुमच्याकडून आम्हाला माहिती करून घ्यायची की यांचे जे कार्य आहेत
तुमच्या परिसरामध्ये ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हे कशा पद्धतीचे कार्य आहेत त्यांचे? हा हो. अच्छा. तुमच्यासोबत यांचा संपर्क कधीपासून आलाय? अच्छा. आपलं थोडक्यामध्ये आपला परिचय थोडक्यामध्ये आम्ही जाणू इच्छितोय. अच्छा. असं कधी तुम्हाला वाटलं का की एखाद्या समाज कार्यामध्ये तुम्ही त्यांना बोलवलं आणि ते कोणत्या तरी कारणास्तव या मग स्वतःचे कोणते काम करण्याकरता तुमच्या कार्यामध्ये आले नाही या सहभागी झाले नाही? अच्छा. म्हणजे आपण यांना खरंच म्हणू शकतो की महिला सक्षमीकरता, समाज जागृती करता हे चांगल्या पद्धतीने काम करतात. चला, धन्यवाद सर आपण दिलेली माहिती. वैयक्तिकरित्या मुलाखत मधून आणि फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्यांच्या कार्याचा उजाळा देणं, पाठपुरावा ज्याला आपण म्हणू, की जसं प्रमाण की खरंच यांनी तर म्हटलं ते सत्य असं कधी नसतं, तर कुणाकडून तरी तो पाठपुरावा करावा लागतो. तो पाठपुरावा या शो मध्ये फोन इन कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत असतो. आम्हाला माहिती असं पण आहे की तुम्ही राजकारणामध्ये सुद्धा आहात. तर राजकारण, सामाजिक कार्य करता जॉब, समाजकार्य आणि परत जो राजकारणात जो तुम्ही कार्य करत आहात, तर राजकारणाचं कार्य जो तुम्ही करता, तर राजकारणामध्ये तुम्हाला सामोर करण्याकरता योगदान कुणाचं झालं, कुणामुळे तुम्ही राजकारणामध्ये आलात? म्हणजे जेव्हा मी समाजकारण आणि माझं समाजकारणच्या अगोदर म्हणजे मी जे कपडे आणि बेंटेक्स विकायची, तर त्यामध्ये इमामाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जे महिला सेल होतं रामबागला, तर त्या अंतर्गत त्या महिला सेल मध्ये आमच्या माननीय आमच्या विभाताई वांड्रे ह्या होत्या तिथे सन्मायक. आणि त्यांनी मला जेव्हा बसवलं विभाताईने, त्या आता बँक मध्ये आहे निर्मल बँकला नंदनवनला, तर ते म्हणाले की मॅडम तुम्ही कपडे वगैरे विकता, तुम्ही का असं, तर तुमच्यामध्ये ते ऍक्टिव्हिटी खूप आहे, तुम्ही इथे आमच्या काउन्सिलिंग सेंटरला येत चला. तर त्या अनुषंगाने मला माझ्या विभाताई वांड्रे, आमची स्मृती झालेली, आमच्या देवाघरी गेलेल्या आमची दीपालीताई शंभरकर आणि आज आमच्या हावरापेठला असलेल्या आमच्या ऍडव्होकेट उषाताई पांडे यांनी मला ह्या समाजकारणामध्ये आणलं. त्या माध्यमातून मग माझं समाजकार्य जेव्हा वाढत गेलं, इंटरेस्ट मला वाढत गेला, तर त्या अनुषंगाने मला माझी आई भेटले ह्याच सर्वे करताना, हिराताई बडोदेकर. त्या असतात ज्ञानेश्वर नगर, माझे बाबूजी आहेत ते रमेश बडोदेकर. त्यांना पण आता मला 18 वर्ष कालांतर त्यांच्या घरामध्ये एक सदस्य म्हणून आहे मी. तर मला राजकारण मुळातच आवडत नव्हतं, कारण समाजामध्ये मी अनेक घडामोडी जेव्हा पाहायची, तर त्या अनुषंगाने मला ते नव्हतं आवडत. तर मग पण बाबूजी म्हणायचे कि कविता तेरे में टैलेंट है, तू आगे बढ़ सकती बेटा. तर मैं बोली नहीं बाबूजी, मुझे डर भी लगता है, क्या बोलना है, कैसे बोलना है, कुछ भी नहीं. तर आमचे जे ऍडव्होकेट उषाताई पांडे आहेत, तर त्यांनी मला लिहून 2-4 शब्द तू लिह आणि बोलतो. मग माझ्या जे राजकारणामध्ये यांनी एंट्री केली माझी हिराताई बडोदेकर आणि माझे बाबूजी रमेश बडोदेकर यांनी. तर मग मी सदस्य म्हणून होती. मग जेव्हा सदस्य म्हणून होती, मग होऊ शकते की म्हणतात ना, कार्याला पाहून पुढे म्हणजे आपण पुढे जाता गेले की आपोआपच पदाच्या पाठीमागे धावावं नाही लागत, पद आपोआप मिळतात. तर काही पद असे मला महाराष्ट्र लेवलवर मिळाले. आता मी मागेच म्हणजे अनुसूचित जाती विभाग महाराष्ट्र प्रदेशला महाराष्ट्र संयोजिका म्हणून आणि अकोला अमरावती प्रभारी इथे म्हणून आता होती. आणि आमच्या माननीय प्रतिमाताई उके ह्या आमच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष होत्या. आता त्या बदलल्यात म्हणून आम्ही आता थोडं स्टाफ आहोत. पण मला काँग्रेस पक्षाने मग आमच्या माननीय कांताताई पराते, छायाताई निमसरकर ह्या जेव्हा होत्या, त्यांनी मला नागपूर शहरचं सचिव बनवलं. पण मला असं वाटलं हे एक बंधन असतं. राजकारण म्हणजे राजकारणामध्ये किती कामं केले तर लोक पाय खेचताना करतात. समाजासाठी या गरीब लोकांसाठी तुम्ही छोटंसं काम करा तर गळ्याला लावतात. म्हणून माझा हा उद्देश कार्यक्षेत्र राजकारणातलं नव्हतंच, मुळातच आवडत पण नव्हतं मला.
मग मला जसं जसं कोणत्या बहाण्याने मला बोलावत गेले आणि माझं डायरेक्टली पद महाराष्ट्र प्रदेश विदर्भ प्रदेश अध्यक्ष असं म्हणून एक चालत गेलं, पदोन्नती होत गेली. होत गेली. आणि त्याच्यानंतर आता एक संस्कार सेना म्हणून आमचं आहे. अच्छा. संस्कार सेना म्हणून म्हणजे ती मातातुल्य आणि पितातुल्य यावरच फक्त काम करतो. आणि ती मातातुल्य पितातुल्यवर जे आई मोलकरीण वगैरे भाजी विकणारे जरी असेल, ते मुलं डॉक्टर ऍडव्होकेट झाले असतील पण ते वृद्धाश्रमला टाकतात. का टाकतात तर आम्ही आता क्षेत्रांमध्ये आमचे जे संस्कार सेनाचे अध्यक्ष आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आमचे हरिभजन जांगडे सरजी भोपाल वरून आहेत ते, तर त्यांनी माझे फेसबुकवर कार्यक्रम पाहिले आणि त्यांनी मला त्याच्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष म्हणून दिला सध्याच्या स्थितीत. आणि त्यांची आता प्रकृती पण चांगली नाही, आजची स्थिती अशी आहे त्यांची, पण भगवान त्यांना आई वडिलांचा आशीर्वाद आहे, त्यांना लवकरात लवकर ठीक करतील. आणि याच्यातून माझं कार्यक्षेत्र म्हणजे समाजकार्य आणि राजकारण मला समजायला नाही आलं की मला म्हणजे माझं नाव कुठून येतो आणि कुठे मी समोर चालली. तर मला असं वाटतं की मी जे काही कमावलं नसेल, लोक माझ्यावर चिडवत असतील, 4 लोकांमध्ये काही बोलत असतील, पण मला पब्लिकची जी ताकद राहिली, 5 लोकांच्या 7 लोकांच्या लवर अगर मला 700ची 7,000ची ताकद आहे तर मग मला असं वाटतं माझ्याजवळ सगळंच काही आहे. बस यावरच माझ्या आई आणि माझी नाईकनगर इथे बाजूलाच दुसऱ्या नंबरच्या गल्लीत आहे. आणि माझं जसं चंद्रनगर माझी दुःखाची म्हणजे माहेरघर आहे, तर तिथे माझं देशमुख आई आणि देशमुख बाबा. आज माझं इलेक्शन मी 2017ला लढली, राहणं माझं बेसर रोडला नगर महानगरपालिकेचा. हांजी. तर मला मी नाही लढली, माझ्या माता पित्यांनी माझ्या बहिणीने लढवलं मला. तर त्यावेळेस म्हणजे तिथूनच मी माझ्या मिस्टरांना पण सोडलं. नाईकनगर मध्ये बाजूला 2 नंबरची गल्ली आहे आणि तिथे श्रीपद देशमुख म्हणून आहे, लीला देशमुख, प्लॉट नंबर 38. त्यांच्याकडे मी 8 वर्ष राहिले, म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मला 14-15 वर्ष राहिले. तर ते जेव्हा मला तिकीट मिळाली काँग्रेस पक्ष नाही, मला राष्ट्रवादी तर मिळेल, पण काँग्रेस पक्षच होते ना ते. तर त्या अनुषंगाने लगेच माझ्या ताई लोक वगैरे सगळे खुश झाले आणि काही लोकांनी आम्हाला माघार घ्यायला बोलले, पण आमचे ताई आई म्हणाले की नाही, आपल्याला लढायचंय. 5च होते आपली किमती, जास्त वोट नव्हते पडले मला, 750. पण ते माझ्या मेहनतीचे होते ना. आणि त्यामध्ये आम्हाला कुठल्याही माणसाचा सपोर्ट नव्हता, कुणी आम्हाला एक चॉकलेट सुद्धा नव्हतं दिलं. पण माझ्या ताई आणि आई लोकांनी, प्रचाराला पैसे घेतात लोक, आणि माझ्या ताई आईनी ज्यांच्या घरी 7-7 हजाराचा किरायदार आहे, साबडे आई म्हणून आहे, महिना साबडे, आमच्याच नाईकनगरला. तर त्या म्हाताऱ्या एवढ्या होत्या, पण माझ्यासोबत कंटिन्यू रॅलीमध्ये माझ्या आई आणि निखाडे ताई वगैरे ह्या कंटिन्यू राहिलेल्या आहेत. सुकेशनी कटाणे वगैरे, लीला देशमुख वगैरे स्वतः नाश्ता घ्यायचे, चॉकलेट घ्यायचे, पाण्याचे बॉटल घ्यायचे. मला रड आला की मी एखादं कुठेतरी साईडला कोणत्यामध्ये जायची आणि मी खूप रडायची, तर मला त्यांनी नवरीसारखं त्या प्रचारामध्ये सांभाळलं. मग मला सांगा, पैशाने तर सगळेच काही मागे जातात हो. बिगर पैशाची अगर ह्या क्षेत्रात मी राहत नसताना लोक अगर आहेत, तर मग माझी निःशुल्कची कमाई काय असायला पाहिजे. मग लोक अगर मला म्हणतील की किरायदार तू इथे नाही राहत तिकडे राहते, तर मला त्यांचं काही नाही. मला 5-7 लोकांच्या अगर मला 700चा अगर मॅप आहे, खूप मोठी ताकद आहे आणि तीच माझी सगळ्यात मोठी कमाई. म्हणजे निस्वार्थ सेवा जे आपण म्हणतो, ज्याला की निस्वार्थ सेवा, आणि आपलं जो नीती आहे ही जर स्वच्छ आहे आणि सरळ आहे तर कुणीही आपल्याला सहकार्य करतात. बाकी रुढाने आपण जात आहोत तर कुठे ब्रेकर येतील तर कुठे खड्डे पण येतात. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.